एक महत्त्वाची बातमी समोर येते। राजगुरुनगर 2 बहिणींच्या हत्या प्रकरणात आरोपीला फाशी देण्याची मागणी आता आंदोलकांनी केलेली आहे। रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। यामध्ये जुन्या पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन बघायला मिळत आहे। यामध्ये आरोपीला फाशी देण्याची मागणी केली जाते। राजगुरुनगरमध्ये 2 बहिणींची हत्या करण्यात आली होती आणि यानंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी आंदोलक करतायत। यासाठी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। जुन्या पुणे नाशिक महामार्गावरची आपण दृश्य पाहतोय। यावेळेला मोठ्या संख्येने इकडे आंदोलक बघायला मिळत आहेत। आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी करण्यात येते। आमचे प्रतिनिधी सचिन सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, सध्याचं काय वातावरण आहे? आक्रमक झालेले दिसतात आपल्याला आंदोलक। खरं तर खूप दुर्दैवी ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे त्या पीडितांचे नातेवाईक असतील किंवा भटका विमुक्त जमातीच्या विविध संघटनांचे जे कार्यकर्ते ते मोठ्या संख्येने जमा झालेत आणि सकाळपासून सुमारे 7 तास ह्या नातेवाईकांनी आणि कार्यकर्त्यांनी इथे आंदोलन केले, ठिय्या आंदोलन केलंय आणि पोलिसांना कुठेतरी काटेत पकडण्याचा प्रयत्न या नातेवाईकांनी केलाय। खरं तर या घटनेतील जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे। मात्र या अटक केलेल्या आरोपीला तात्काळ फाशी द्या किंवा त्या आरोपीचा एन्काउंटर करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी या आंदोलकांकडून करण्यात येत आहे। या आंदोलकांनी ही मागणी करतानाच जोपर्यंत आरोपीला फाशी देत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी पोलीस स्टेशन समोर अशी हात ठेवल्यामुळे पोलिसांचाही कुठेतरी नाईलाज झालेला आहे। यासाठी खरं तर आता या मुलींचे मृतदेह जे आहेत ते पुण्यावरून छायाचित्रण करून राजगुरुनगरच्या दिशेने निघाले आहेत। राजगुरुनगर या मुलींचे मृतदेह आल्यानंतर ते मृतदेह कुटुंबाने स्वीकारावेत यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी आंदोलकांची मनधरणी करते। महसूल प्रशासनही कुठेतरी पोलिसांच्या मदतीला आलेलं पाहायला मिळतंय। या ठिकाणी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनीही येऊन आंदोलकांची भेट घेतली, आंदोलकांना हे मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली। मात्र यावेळी आंदोलकांकडून काही अटी ठेवण्यात येत आहेत, जसं की प्रत्येक मुली मागे शासकीय मदत 25 लाख रुपये मिळावी। त्याचबरोबर निश्चित एकंदर आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतात। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।